काखत बच्चा बारवाची वाट, फांदीवरची एक चिमणी, डोक्यावरच्या चुंबळीवर खोल आकाश. या कवितेच्या ओळी वाचत असताना मला प्रकर्षाने आठवण आली ती भारतीय चित्रपट सृष्टीचे महान लेखक आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली या चित्रपटातील एका फ्रेमची. ती फ्रेम अशी होती की एक मध विकणारा माणूस गावात येतो आणि नदीच्या पुलावरून तो खांद्यावर कावड घेऊन चालत असतो. त्याची प्रतिमा पाण्यामध्ये दिसते. आजूबाजूचा अवकाश, झाडं, निसर्ग सगळं काही त्यात दिसत असतं. 1955 साली अशा पद्धतीची फ्रेम कॅप्चर करणं हे काळाच्या आणि टेक्नॉलॉजीच्या खूप पुढचं होतं. पण मी हे सगळं का बोलते, त्याचा आणि या कवितेचा काय संबंध आहे आणि ही कविता कुठली आहे, कुठल्या कवितेबद्दल मी बोलतेय, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेघोटे चॅनल मध्ये मी लिहिलेल्या कविता, कथा, चारोळ्या या सादर करते. त्याच व्यतिरिक्त मला आवडलेल्या पुस्तकांचे आणि चित्रपटांचे रिव्ह्यू सुद्धा करते. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. खूप कमी लोकांना कविता लिहिता येतात आणि त्याच सोबत खूप कमी लोकांना खऱ्या अर्थाने कविता कळतात. आज मी ज्या कविता संग्रहाबद्दल बोलणार आहे तो कविता संग्रह ही अशाच पद्धतीचा आहे. त्यातील कविता इतक्या गूढ पद्धतीने लिहिलेल्या आहेत की त्या अशाच व्यक्तीला कळतील ज्यांना खरंच कविता कळतात. आजचा कविता संग्रह आहे 8 फोडा आणि बाहेर फेका. कवी अमोल देशमुख यांचा हा कविता संग्रह असून लोकवाङ्मय प्रकाशनाने तो प्रकाशित केलेला आहे. जेव्हा पहिल्यांदा मी हे पुस्तक हातात घेतलं तेव्हा त्याचं मुखपृष्ठ मला खूप जास्त आकर्षक वाटलं. कारण आजच्या डिजिटल युगामध्ये कलेचा किंवा मुखपृष्ठावर जे काही चित्र काढलं जातं त्याच्यामध्ये जो प्युअरनेस असतो, जी एक नैसर्गिकता असते ती कुठेतरी हरवलेली आहे. कला ही डिजिटल होत चाललेली आहे. त्यामुळे आजकालची जी पुस्तकं प्रकाशित होतात त्यांच्या मुखपृष्ठामध्ये जी कलेची डेप्थ असते ती फारशी जाणवत नाही. पण या पुस्तकाची गोष्ट वेगळीच आहे. सरदार जाधव यांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप विचारपूर्वक रेखाटलेलं आहे. त्यामध्ये पुस्तकाच्या शीर्षकाला आणि पुस्तकातील कवितांना न्याय देणारे 8च रंग त्यांनी मुखपृष्ठावर वापरलेले आहेत. त्याच पृष्ठावर आपल्याला एक झाडाचं खोड दिसतं. त्या खोडाच्या साह्याने 8 व्यक्ती एका व्यक्तीला समूहातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर हे जे मुखपृष्ठ आहे ते मला खूप समर्पक वाटतं. मी या संग्रहातील सर्व कविता वाचल्या आणि त्या मला प्रचंड आवडल्या. या सर्व कवितांमध्ये जाणवलेली एक विशेष गोष्ट म्हणजे या कवितांमध्ये वापरण्यात आलेला शब्दसाठा आणि त्यांचा योग्य वापर. या ज्या सर्व कविता आहेत त्या कवीने आपल्या मायबोली भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. संग्रहातील सुरुवातीच्या 2 ते 3 कविता वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे यामध्ये जे काही शब्द वापरलेले आहेत ते मराठवाड्यातील आहेत. कदाचित म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या मायबोलीतील जे लोप पावत चाललेले शब्द आहेत ते उतरलेले आहेत. 2024 सालात आपल्या मायबोली भाषेमध्ये कविता लिहिणं आणि इतका ग्रामीण शब्दसाठा जाणीवपूर्वक वापरणं हे मला का महत्वाचं वाटतं ते मी एका उदाहरणातून सांगते. पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या घराचा पत्ता सांगितला जायचा तर तो कसा सांगितला जायचा की तो चिरेबंदी वाडा आहे तो अमुक व्यक्तीचा आहे, ते जे बुरुजावर घर आहे ते एखाद्या अमुक व्यक्तीचं आहे किंवा जे माळवदाचं घर आहे ते अमुक व्यक्तीचं आहे. पण आता काय होतंय की फ्लॅट सिस्टीममुळे प्रत्येकाची घरं जवळपास एकसारखी झालेली आहेत. त्यामुळे आता आपण जेव्हा पत्ता सांगतो तेव्हा तो कसा असतो, एक्स बिल्डिंग ए किंवा बी विंग आणि त्यामध्ये फ्लॅट नंबर 102, 420 अशा पद्धतीने पत्ता सांगतो. हे जे मॉडर्नायझेशन झालेलं आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जे एक वेगळेपण होतं ते आपण हरवून बसलोय. आजच्या रेसमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, एक स्टेटस मेंटेन करण्यासाठी फोनच्या डिफॉल्ट सिस्टीम पासून ते आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण 50% इंग्लिश भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आजच्या जेनझीच्या काळात आपल्या मायबोली भाषेमध्ये कविता लिहिणारे हे कवी मला खूप महत्वाचे वाटतात. एका कवितेमध्ये इबित हा शब्द वापरलेला आहे. इबित म्हणजे भस्म किंवा विभूती. पण आज या शब्दाचाही अर्थ किती लोकांना माहीत असेल यात शंका आहे. मग अशा वेळी इर्दी, अस्कारा, गोट, ईक असे शब्द माहीत असणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. अप्रतिम असं मुखपृष्ठ, शब्दसाठा आणि त्यांचा योग्य वापर या 2 मुद्द्यांबद्दल आपण आता बोललो. त्याचप्रमाणे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखकाची लेखनशैली. हे जे कवी आहेत त्यांची लेखनशैली अत्यंत वेगळी आहे. त्यांच्या कविता फार गूढ पद्धतीने लिहिण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित एकदा वाचल्यानंतर त्या कविता कळणार नाही. त्यांच्या कविता त्याच व्यक्तीला कळतील ज्यांना खरंच कविता कळतात. या सर्व कवितांच्या माध्यमातून कवीने न्याय व्यवस्था, जात व्यवस्था, जात पंचायत, गाव, समाज व्यवस्था,
न्याय अन्याय उद्रेक निषेध या सर्व गोष्टींबद्दल परखडपणे मत मांडलेलं आहे. या कवीच्या लिखाणामध्ये व्हिज्युअल्स उभारण्याची प्रतिभा आहे. आपल्या शब्दातून चित्र उभं करण्याची गंमत खूप कमी लेखकांना जमते, ती या कवीला जमलेली आहे. मुखपृष्ठ, शब्दसाठा, त्यांचा योग्य वापर आणि लेखन शैली या 3 मुद्द्यांनंतर आपण बोलूया चौथ्या मुद्द्याकडे. तो मुद्दा आहे अनुभव. प्रत्येक पुस्तक एक वेगळाच अनुभव देत असतं. पुलंची पुस्तकं आपल्याला हसवतात, वपू काळे यांची पुस्तकं आपल्याला अंतर्मुख करतात, छावा किंवा मृत्युंजय यासारखी शिवाजी सावंत यांची पुस्तकं आपल्याला रडवतात. त्याचप्रमाणे हा जो कविता संग्रह आहे तो आपल्या मनात विचारांची ठिणगी पेटवणारा आहे. या संग्रहातील थरार नावाची कविता वाचत असताना मला एक वेगळाच अनुभव आला. भारतीय चित्रपटसृष्टीचे महान लेखक आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली या चित्रपटातील एक फ्रेम मला आठवली. ती फ्रेम अशी होती की गावात एक मध विकणारा माणूस आलेला असतो. त्याच्या खांद्यावर त्यांनी कावड घेतलेली असते आणि नदीच्या पुलावरून तो जात असतो. तेव्हा त्याची प्रतिमा पाण्यामध्ये दिसते. त्याचसोबत आजूबाजूचा अवकाश, निसर्गही पाण्यात दिसतो, तेही ब्लॅक अँड व्हाईट. 1955 साली अशा पद्धतीचा चित्रपट येणं आणि त्यामध्ये अशी ही फ्रेम कॅप्चर करणं ही काळाच्या आणि टेक्नॉलॉजीच्या खूप पुढची गोष्ट आहे. आणि हा कविता संग्रह वाचत असताना मला हे सगळं आठवलं, कारण फरक इतकाच आहे की या कवीच्या हातात कॅमेराच्या ऐवजी पेन आहे आणि आपल्या शब्दांच्या जादूने वाचकाच्या डोळ्यासमोर एखादं चित्र उभारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या थरार नावाच्या कवितेमध्ये प्रचंड ताकद आहे. 4 नंबरची जी ओळ आहे ती तर इतकी अर्थपूर्ण आहे की त्या एका ओळीवर अनेक कविता लिहिल्या जाऊ शकतात. त्या एका ओळीतून अनेक अर्थ काढले जाऊ शकतात आणि अनेक व्हिज्युअल्स डोळ्यासमोर उभे राहतात. त्या कवितेतील फक्त एक कडवं वाचून दाखवते आणि खास करून ती चौथी ओळ एकदा वाचून दाखवते. काखत बच्चा पारवाची वाट, फांदीवरची एक चिमणी, डोक्यावरच्या चुंबळीवर खोल आकाश, निघाली गडबडीत तापणाऱ्या भोगावरून, सावलीला खेकाण्यागत लपकले मधीच तरफडून, चावडीवरचे रानमुखे. आता जे आपण कडवं वाचलं त्याचा एक साधारण अर्थ असा होतो की एक स्त्री आहे जी पाणी आणण्यासाठी निघालेली आहे. कदाचित तिकडे दुष्काळ आहे, मग तिला त्या बारवामध्ये उतरायचंय आणि पाणी घेऊन यायचंय, पण कदाचित सावडीवर बसलेले रानमुखे तिला अडवतील. पण याचा खरा गरजेचा अर्थ जर काढायला गेलं तर त्या स्त्रीच्या डोक्यावर एक चिंबळ आहे, त्यावर घागर किंवा हंडा आहे आणि त्याच्या तळाशी खोल पाणी आहे. म्हणजे ते पाणी थोडंसं आहे आणि त्यात आकाशाची प्रतिमा दिसते, पण ते आकाश तिचं ध्येय आहे. आणि ती चुंबळ किंवा ती घागर जी आहे ती समाज व्यवस्थेने च्या डोक्यावर लादलेली जातीपातीची घागर आहे. च्या डोक्यावर समाज व्यवस्थेने ठेवलेली जातीपातीची घागर रिकामी आहे. तिला मिळणाऱ्या न्यायाची शक्यता अगदी त्या हंड्यामध्ये खोल तळाशी असलेल्या पाण्यासारखीच कमी आहे. आणि तिला जर तिचं आकाश गाठायचं असेल, तिचं ध्येय गाठायचं असेल, तर त्यासाठी तिला जातीपातीच्या बारवाच्या पायऱ्या उतरून खाली जावं लागेल, तळाशी जावं लागेल, तिला झगडावं लागेल. आणि तिच्या वाट्याला आलेला हा जो दुःखद प्रवास आहे तो या कवितेतून मांडलेला आहे. एखादी कविता जेव्हा सर्वांपर्यंत पोहोचते तेव्हा ती एकसारखीच असते, पण त्या कवितेतून सापडणारा गवसणारा जो अर्थ असतो तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. त्याच पद्धतीने हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर मला काय वाटतं याबद्दल मी आजच्या रिव्ह्यू मध्ये बोलले आहे. आशा आहे सर्वांनी आवर्जून वाचावा असाच हा कविता संग्रह आहे. आशा आहे तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.